शेतकरी आत्महत्या प्रतिबंध तसेच संकटग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मिशन उभारी अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त व संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा देण्यात आला। या अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्याचे धनादेश तसेच विविध शासकीय योजनांचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी विकास मीना म्हणाले, मिशन उभारी हा केवळ शासकीय उपक्रम नसून अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना मानसिक, सामाजिक व आर्थिक आधार देणारी सतत चालणारी प्रक्रिया आहे। शासन आणि जिल्हा प्रशासन शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। ही मोहीम केवळ एक दिवसापुरती मर्यादित नसून तालुकानिहाय सातत्याने राबवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त व संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, अंत्योदय शिधापत्रिका, मनरेगा अंतर्गत विहिरी मंजूर, फवारणी पंप, मसूर बियाणे आदी लाभांचे वितरण करण्यात आले। रोहिया मनरेगा अंतर्गत सुमारे 60 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना विहिरींचा लाभ देण्यात आला। तसेच श्रावण बाळ प्रमाणपत्रे व घरकुल योजनांची मंजुरी यावेळी देण्यात आली। हे आपनार होना कामात लगाओ, आज ये कॉल करो 1-800-313-1212 लो।